प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। हल्ली आपल्या भारत देशामध्ये एक फॅशन बनलेली आहे, एक फॅड आलेला आहे। काही सन्माननीय अपवाद वगळता जो कोणी बिंडोक आहे तो बिंडोक उठतो आणि सरळ बुवा बाबा बनतो। अशा बिंडोक अवलादींची भरणा या भारतामध्ये वेगाने होत आहे। ही बिंडोक अवलाद फक्त बुवा बाबा बनण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर दोन धर्मामध्ये, दोन जातींमध्ये, माणसांमध्ये नफरत निर्माण करण्याचं काम करत आहे। कारण हे मुळातच बिंडोक आहेत। जो खरा खुरा संत महात्मा आहे, मानवतेचा पुजारी आहे, अशा प्रत्येक, मग तो कोणत्याही धर्माचा राहो, त्या संत महात्म्याबद्दल आमच्या मनामध्ये परम आदराची भावना आहे। परंतु कालीचरण सारखे बिंडोक लोक या देशामध्ये जन्माला येतात आणि या देशामध्ये जन्माला येऊन दोन जातीमध्ये नफरत निर्माण करतात। तो कालीचरण, तो कपाळात कुंकू का काहीतरी लावतोय, तो नोटरी सारखं काहीतरी लावतोय, तो नालायक कसा बसा 8वी शिकलाय। याला शाळेचा आणि याचा काही संबंध नाही, बुद्धीचा आणि याचा काही संबंध नाही। तो स्वतः एका मुलाखतीमध्ये म्हणतो, माझा आणि बुद्धीचा काही संबंध नसल्यामुळे मी शाळेत जातच नव्हतो, शाळेमध्ये मला इंटरेस्ट नव्हता, शाळेची मला आवडच नव्हती। कसा बसा ढकल करत मी 8वी मध्ये गेलो आणि तिथून मग मला अध्यात्माची गोडी लागली। मग कोणती देवी मला प्रसन्न झाली, मला साक्षात भेटली आणि मग मी भोंदू बाबा बनलो, म्हणजे बाबा बनलो, असा तो म्हणतो। म्हणजे त्याने एक प्रकारे कबूल केले की त्याचा आणि बुद्धीचा काही संबंध नसल्यामुळे तो बाबा बनलेला आहे। आजकाल काय होतंय, ज्यांच्याकडे शिक्षण नाही, ज्याला काही काम धंदा राहिलेला नाही, अशी लोक एक तर राजकारणामध्ये येतात किंवा भोंदू बाबा तरी बनतात। आता राजकारणामध्ये येण्यासाठी निदान किमान अक्कल तरी पाहिजे, कारण सध्याच्या राजकारणामध्ये शह काट शह हा प्रकार चालू राहतो। त्यामुळे प्रतिपक्षाला शह देण्यासाठी किमान बुद्धी तरी पाहिजे आणि असा व्यक्ती राजकारणामध्ये टिकाव करतो। परंतु बुवा बनण्यासाठी, बाबा बनण्यासाठी, कालीचरण सारखा बुवा बाबा बनण्यासाठी मात्र काही अक्कल लागत नाही, तिथं बुद्धी लागत नाही। अंगावर कपडे घातले ते संन्यासाचे, झाला बाबा। हा कालीचरण किती नीचपणा या नालायकाने केलाय। ज्या तथागत गौतम बुद्धांनी देव वगैरे नाकारल्या, काल्पनिक गोष्टी नाकारल्या, का गौतम बुद्धांसमोर देवीची आरती करतो हा? यांच्या नुसत्या धार्मिक भावना दुखावला म्हणून इतरांना जेलमध्ये टाकता, आता याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, याला जेलमध्ये कोण टाकणार, याला बांबूचे फटके कोण देणार? हा भोंदू कालीचरण, हा गिरदंडीचा बिनबुडाचा बिनडोक कालीचरण, याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, आता याला जेलमध्ये कोण डांबणार, याला बांबूचे पोकळ फटके कोण देणार? जोपर्यंत ह्या नालायकांना पोलिसांकडून बांबूचे पोकळ फटके बसत नाही, तोपर्यंत हे नालायक वठणीवर येणार नाहीत, यांची भोंदूगिरी थांबणार नाही। या भोंदूंना माहित आहे काय, सरकार आपलं काही करत नाही, सरकार आपल्या विचारांचं आहे, सरकार आपल्याला काही करणार नाही। परंतु लक्षात ठेवा, जनता सर्वोच्च आहे, सरकारपेक्षा ही जनता मोठी आहे। या असल्या कालीचरणला थोबाड काळ केल्याशिवाय इथली जनता राहणार नाही। पोलिसांनी वेळीच ऍक्शन घ्यावी, या कालीचरणला जेरबंद करावे, याला बेड्यात होता। मागे देखील हा नालायक त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल काहीतरी बरळला होता, जहर ओकला होता, त्यावेळेला सुद्धा याला काहीतरी जेलमध्ये टाकला होता। पण मला वाटतं त्यावेळेला जेलमध्ये पोलिसांनी याला फटके दिले नसतील, त्यामुळे हा अजून वठणीवर आलेला नाहीये। याला जेलमध्ये टाका। तथागत बुद्धांचा यानं अपमान केलाय, करोडो बौद्ध जनतेचा यानं अपमान केलाय, याला परमिशन दिली कोणी या नालायकाला? हा भोंदू कसा बसा 8वी शिकलेला हा भोंदू बिंडोक धार्मिक भावना दुकानाचा याला लायसन्स दिलंय कुणी? याला जेलमध्ये डांबा, याला कायद्यानं फोडा, तर असा वठणीवर येऊन नुसता बाजार मांडलाय।
धर्माच्या नावाखाली इथे माणसामध्ये नफरत निर्माण करण्याचं काम हे भोंदू करतायत. अशा भोंदूंना वेळेवर बठणीवर आणा ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे. हे आम्ही काय बोलत नाही, हे जनता बोलत आहे की ह्या भोंदूला वटणीवर आणा म्हणून. काय ते कपाळाला कुंकू लावतो, काय तो नोटरी सारखं काहीतरी करून फिरतो काय. अरे ढोंगी लोक हे भोंदू, तू तिकडे भोंदूपणा कर काय, आणखीन कर काय, आम्हाला काही घेणं देणं नाही तुझ्याबद्दल. तू तिकडे मूर्खाचा बाजार मांड, आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु या कालीचरांना आमच्या धार्मिक भावना दुखावता कामा नये. आणि याला दुखावलं त्या धार्मिक भावना, याला आता पोलिसांनी सोडता कामा नये. नालायक लोकांना धडा शिकवलाच पाहिजे कायद्यानं. हा देश कायद्यावरती चालणारा देश आहे. फालतूपणा आम्ही कोणाचा खपवून घेणार नाही. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.